महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही आहे. त्या आरोपींना अटक करावं या मागणीसाठी कनेरवाडी आणि भोपला गावातील ग्रामस्थ जे आहेत ते रस्त्यावरती आंदोलन करत आहेत. आणि भोपला गावचे जे आहे ते महादेव मुंडे होते आणि त्यांचे गावचे सरपंच देखील या रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झालेत. त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमका आज त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काय प्रतिक्रिया आहे ते रस्ता रोको आंदोलनाला भोपला गावचे सरपंच म्हणून सहभागी. महादेव मुंडेच्या कुटुंबाला सर्व न्याय मिळाला पाहिजे आणि तात्काळ कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. जे आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे. पूर्ण भोपला गावातून किती नागरिक सहभागी झाले? पूर्ण गाव आलेलं आहे. प्रॉपर भोपला गावचेच. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि काय मागणी असणार? 21 महिने झालं हे कुटुंब रस्त्यावर फिरत आहे. वेळोवेळी प्रशासनाला अल्टिमेटम देऊन 6 तपास अधिकारी बदलून सुद्धा कुठलाही कुटुंबाला न्याय मिळत नाही. आम्ही गाव म्हणून पाठीमागे सुद्धा एक वेळेस परळी बंद केली होती. प्रत्येक वेळेस आमच्या वहिनीला, आमच्या मोठ्या भावाच्या बायकोला आज विष प्राशन करून त्यांसुद्धा मरण यातनेत होत्या. तर एवढी कुटुंबावर वेळ येऊन सुद्धा त्यांना कुठं न्याय मिळत नाही म्हणून आम्हाला हा रस्ता रोको करावा लागला आहे. आणि मस्साजोगच्या लोकांनी जशी वेगवेगळी आंदोलनं केली, यापुढेही भोपला गावची लोक त्या प्रकारचे आंदोलनं करतील आणि आम्हाला फक्त महादेव मुंडेला न्याय पाहिजे. त्यासाठी आम्ही भोपला आणि कनेरवाडीचे दोन्ही गावकरी मिळून इथं रास्ता रोको करत आहेत. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही बरेच भोपला गावचे ग्रामस्थ जे आहेत ते या रस्ता रोको आंदोलनाला सहभागी झालेत आणि पॅन्थर सेनेचे काही कार्यकर्ते जे आहेत ते देखील या रस्ता रोको आंदोलनामध्ये देखील सहभागी झालेत. काय प्रतिक्रिया आहेत दादा या रस्ता रोको आंदोलनामध्ये? एक पॅन्थर सेनेचे नेते म्हणून देखील उपस्थित राहिले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तुमची काय मागणी असतात? आमची मागणी अशी आहे की कुटुंबियानं सांगितले किंवा पंकज कुमावत साहेबांच्या नेतृत्वाखाली SIT नेमली पाहिजे राज्य सरकारनं. आणि संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे SITनं जे काम करून दाखवलं आहे बीड जिल्ह्यामध्ये, सर्व आरोपींना अटक करणे आणि त्यांना कारवाई करणे, तशीच कारवाई यांच्यावर झाली पाहिजे. महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी. रिपब्लिकन पार्टीचे खरात गटाचे नेते मंडळी देखील माझ्यासोबत आहेत. काय नेमकं मागणी असणार आहे आज प्रशासनाकडे? भर पावसामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाला. महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराचं राज्य आहे. तरीसुद्धा ओबीसी समाजाच्या महिलेला विनाकारण त्रास दिला आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास दिला आणि त्यांचा पतीचा मृत्यू देखील झाला आहे. या प्रकरणामध्ये त्यांना अजूनपर्यंत 2 वर्ष होऊन सुद्धा न्याय मिळत नाही. ही फार अत्यंत गंभीर बाब आहे. महाराष्ट्र आपण म्हणतोय शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांच्या विचाराचे, मग 2 वर्ष होऊन सुद्धा या प्रकरणाला न्याय का नाही मिळाला? न्याय मिळत नाही याचा अर्थ यांना न्याय द्यायचा नाही असं स्पष्टपणे दिसते. आज ओबीसी समाज स्वतःला नेते म्हणून घेणारे लक्ष्मण हाके, गोपीचंद पडळकर कुठे झोपलेत का? त्यांच्या भगिनी आज इथं पावसामध्ये आंदोलन करतात. आम्ही मांडीला मांडी लावून या कार्यकर्त्यांमधून आंदोलन करत आहोत. SITची मागणी झालेली आहे. SITची मागणी लवकर SIT स्थापन करून आरोपींना पकडण्यात यावं. दुसरं आमचं स्पष्ट मत आहे की महाराष्ट्रामध्ये हे बीड जिल्हा गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ओळखला जातो. त्यांच्या कन्या मंत्री आहेत. त्याच घराण्यातल्या मुंडेंना अन्याय झाला म्हणून न्याय मागण्यासाठी रोडला उतरावं लागतं. हीच बाब गंभीर आहे. ताईंना मी विनंती करतो, याकडे लक्ष द्या, यांना न्याय द्या. 2 वर्ष झालेत न्याय मिळत नाही. ताई, धन्यवाद. याच्यामध्ये महिला देखील सहभागी झाल्या आहेत. ताई, काय मागणी? किती वेळ झालं तुम्ही या ठिकाणी या रस्ता रोको आंदोलन करता? 15-20 मिनिट झालं, अर्धा तास झालं इथे येऊन बसला आहेत. आमची मागणी की त्यांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावं आणि न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची मागणी. तुमची काय मागणी असणार आहे? सगळे एवढे पावसात बसलेले आहेत न्याय मागण्यासाठी, तर लवकरात लवकर सगळ्यांना न्याय मिळावा. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर आणखीन महिला पण याच्यामध्ये सहभागी झालेत. ताई, खरं तर बऱ्याच वेळ झालं तुम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करतायत. आज जे पोलीस अधीक्षक आहेत यांच्याकडे नेमकी काय मागणी असतात? आज आमची मागणी करण्याची वेळ खरं तर निघून गेलेली आहे. आज 20 महिन्यापासून हा लढा चालू आहे. आज जशी पोलीस यंत्रणा SP साहेबांनी लावलेली आहे, प्रत्येक ठिकाणाहून चौकामध्ये जे लोक उभा केले त्यांचे पोलीस आणि वाहनं वळवायचं जे काम करायला लागलेत, तर ते काम जर 20 महिन्यापासून जर केलं असतं तर आज आम्हाला रस्त्यावर बसायची वेळ आली नसती. जसं संतोष अण्णाच्या बाबतीमध्ये आम्ही मसाजोगकरांनी पाठिंबा दिलेला आहे, मसाजोगकरांनी न्याय मिळवण्यासाठी लढा जो उभा केलेला आहे, तोच लढा आम्ही ज्ञानेश्वरी ताईच्या मागं उभा केलेला आहे. जसं जरांगे पाटलांनी सांगितलं त्याप्रमाणे आणि सुप्रियाताई आमच्या नेत्या त्यांनी पण वेळोवेळी ताई
ताईंची फोन करून 4 दिवसाला 8 दिवसाला माझ्याकडून माहिती घेतात, त्यांना स्वतःही बोलतायत. पण आम्ही न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाहीत. SP साहेबांनी आजची जशी यंत्रणा लावलेली आहे तशी जर कायमस्वरूपी लावली तर लवकरात लवकर SITचं मधून आम्हाला न्याय मिळेल. ज्ञानेश्वरी मुंडे यांचे या रस्ता रोको आंदोलनादरम्यान अश्रू देखील अनावर झालेत. आज पोलीस अधीक्षकांकडे काय मागणी असतात? पोलीस अधीक्षक साहेबांना एवढीच आहे, आपल्या SP साहेबांना हात जोडून विनंती की सर तात्काळ आरोपींना अटक करा. आरोपी सगळ्यांना माहिती आहेत. बाळाभाऊ बांगर सगळ्यांना आरोपीचे नावं सांगतात. त्यांना PCR मध्ये घेऊन ते असे नाही तर काढलं तर त्यांनी नार्को टेस्ट करा. आम्ही किती वेळ झाला आरडत आहोत की आरोपींना अटक करा. उद्या चलत चलत माझ्या लेकरांना काय केलं ह्यांचं काय घ्यायचं या पोलीस प्रशासनाचं. SP सरांना आम्ही किती म्हणत आहोत की सानप सरांचे CDR काढा, तुम्हाला कळून जाईल की आरोपी कोण आहेत. आणि बाळाभाऊ बांगर तर सांगतच आहेत आरोपीचे नावं. मग का म्हणून तर ते जाणून घेत नाहीत, का म्हणून आम्हाला परेशान केलं जातंय. ओके, धन्यवाद ताई. या दरम्यान काही महिला देखील आहेत, त्यांचे देखील अश्रू अनावर होत आहेत. काय मागणी असतात? आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे. न्यायानं तिचे लेकरं तिच्या सावलीनं जगते ना आमच्या सावलीनं जगू शकत नाही. आमची सावली उपयोग देते का? तुम्ही आम्हाला मान्य देत असला तर आम्ही करून घ्यायला तयार आहोत. आमची सावली तिच्या लेकराली उपयोगाची आहे का? आईची सावली आणि बाप्पाची सावली उपयोगाची का? आमची सावली उपयोगाची. तुम्ही आम्हाला न्याय द्या, तिच्या लेकराली न्याय द्या. ते न्यायच पाहिजे आम्हाला, बाकी काही पाहिजे नाही. काय एवढा वेळ का लागला असं तुम्हाला वाटतं? एवढा वेळ का लागलेला असं का लागला असं? आरोपी एकही अटक? शेतकरी माणसं आहेत, गरीबाचा कोण न्याय करीन? ती तात्काळ अटक करून त्यांनी थोडी तरी शिक्षा झाली पाहिजे. माझ्या बाळाला कशा पद्धतीनं मारलंय, माझा पोटचा गोळा. महादेव मुंडेंची आई आहेत तुम्ही, महादेव मुंडे यांची आई आहात. मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी काय असते? त्याला अटक करून त्यांनी शिक्षा करायला पाहिजे. माझ्या बाळानं काय गुन्हा केलता ते सांगितलं पाहिजे आम्हाला. आणि त्यांचा काय अनय केलता, 3 गुन्हे सरकारात देवात माप असते. माझ्या लेकरचा एक गुन्हा त्याला बोलला म्हणून परत नाही का? काय गुन्हा केलता माझ्या लेकरानं त्यांनी? तुम्ही कुटुंबातले एक प्रमुख सदस्य नात्यानं कोणत्या कारणावरून ही हत्या झाली असावी अशी एक कुटुंबामध्ये चर्चा? आम्हाला कळाल्यावर मग तुम्हाला कशाला बोलिला असता आम्ही? प्लॉटिंगच्या कारणावरून झाली असलेली जी चर्चा पाहायला मिळते, तसं काही संशय आहे का? कुटुंबाचा संशय तसा काही आहे? तसंच आहे. त्या फलाटाच्या योगानं झालं. माझा कुणाचा गुन्हा, माझा खदाडा नव्हता, पिदाडा नव्हता, राजकारणी नव्हता, कुणात बोलत नव्हता. पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र या रस्ता रोको आंदोलनादरम्यान महिलांचे अश्रू देखील अनावर होताना पाहायला मिळतात. आणखीन काही नवीन अपडेट्स या रस्ता रोको आंदोलनादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फोड सोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड, परळी.